शुभ प्रभात. आय एम अग्निसा. 15 दिवस सुट्टी घेऊन 2 दिवस कॉलेजला गेले, पण 4 दिवस सुट्टी घेतली आणि आज मोठ्या उत्साहाने चालले कॉलेजला. पण त्यात काय मोठे, सकाळी लवकर उठून 1.5 तासाचा प्रवास केला, पण फायदा काहीच नाही. कारण रिक्षावाले काका कॉलेजला घेऊनच जात नाहीत. कारण की कॉलेजच्या रोडवर एवढा पाऊस झालाय की तिथे रिक्षाही जात नाही आणि गाड्याही नाही जात. आणि आम्ही जरी चालत गेलो तरी अर्ध्या वाटेत आम्ही अटकणार आहोत. आता काय करायचं म्हणून सगळ्यांचं इथे डिस्कशन सुरू झालंय. यांचे मी रिव्ह्यूज तुम्हाला देते. झोपला असतो यार, मी झोपलो असतो चांगली घरी. एवढं लांबून इकडे येऊन कॅन्सल करतो तुला साक्षी सकाळी एवढं करून शेवटी आम्ही ठरवलं चला काहीतरी खायला जाऊ. खाल्लं फक्त मीच. नंतर बस मिळाली आणि जसा दुष्काळात 13वा महिना तसा पावसात आमची बस कर्नाल्यात बंद पडली. तिथून दुसरी बस पकडून पोहोचलो पेनला. बाजारातून भाजी घेतली आणि पुन्हा दुसऱ्या बसमध्ये बसलो. खरं सांगू का, दिवसाचा अर्धा वेळ तर बसमध्येच जातो. पण त्यात काय मोठं, मी उतरले होंडा सर्व्हिस सेंटरवर. इथे माझ्या बहिणीची स्कूटी अजूनही सर्व्हिसिंग मध्येच आहे. आणि घरी पोहोचले तर आई होती रागल. ती बोलली मोबाईल सोडून अभ्यास कर, व्हिडिओ बनवायचा असेल तर भात कर. आता व्हिडिओ तर बनवायचाच आहे म्हणून घेतला मी भात करायला. आमच्या इथे भात हा टोपातच करतात आणि उरलेल्या पाण्याला या म्हणतात पेज. ही पेज खरंच खूप पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी. माझी आईची आई मला ती पाठी लागून लागून देते पिण्यासाठी. पण माझी आई काय माझ्या पाठी लागत नाही, पीत म्हणत नाही. मग त्यात काय मोठे, मी स्वतःहूनच पिते आणि मग मला या कारणाने माझ्या आईची आठवण येते. जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील नक्की लाईक कमेंट पण करून सांगा की कसे वाटले ते.